नमस्कार, मी अध्या परत एकदा खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला रोज 5 मिनिटात स्किन केअर कशी करायची ते दाखवणार आहे। कारण फ्रेंड्स, मला कमेंट आलेली की डेली 5 मिनिटात स्किन केअर कशी करायची। फ्रेंड्स, जेव्हा पण मला माझे रिलेटिव्स भेटतात, फ्रेंड्स भेटतात, इवन मला कमेंट पण येतात की तू तुझ्या चेहऱ्यावर असं काय लावलं, इतका चेहरा ग्लो का करतो। तर फ्रेंड्स, मी माझ्या चेहऱ्यावर वेगळं असं काहीच लावत नाही। मी फक्त माझी जी स्किन केअर आहे ना, ती सकाळ संध्याकाळ न चुकता प्रॉपर करते। त्यामुळे माझी स्किन ही हेल्दी आणि ग्लोईंग दिसते। प्रत्येकाने डेली 5 मिनिट काढून आपली स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही तुमची स्किन केअर करता तेव्हा तुम्हाला ॲक्ने, पिंपल होत नाहीत, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स होत नाहीत, तुमची स्किन डल दिसत नाहीत। जेव्हा स्किन केअर केली जाते तेव्हा आपली स्किन आतून हेल्दी आणि ग्लोईंग दिसते। जेव्हा आपली स्किन आतून हेल्दी आणि ग्लोईंग दिसते तेव्हा आपल्याला मेकअपची सुद्धा गरज लागत नाही। आता तुम्ही बघू शकता, मी माझ्या चेहऱ्यावर काहीच मेकअप केला नाही आहे। मी फक्त एक लिपस्टिक लावली आहे आणि तरी माझा चेहरा छान असा ग्लो करतो। याचं कारण हेच आहे की मी डेली प्रॉपर सकाळी 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिट काढून माझी जी स्किन केअर आहे ती व्यवस्थित करते। त्यामुळे माझी स्किन ही विदाऊट मेकअप पण हेल्दी आणि ग्लोईंग दिसते। तर चला फ्रेंड्स, 5 मिनिटात स्किन केअर कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा। कारण आपण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना स्पेशली थँक्यू म्हणतो। आणि हो, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची मी नावं घेणार आहे, पण ते व्हिडिओच्या एंडला घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करू। फ्रेंड्स, स्किन केअरचा सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो म्हणजे क्लिन्झिंग। आपल्याला माइल्ड फेसवॉशने आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करायचा आहे। त्यासाठी इथे मी द मॉम्स्कोचं नॅचरल व्हिटॅमिन सी फेसवॉश वापरणार आहे। हा खूप माइल्ड आहे, ऑल स्किन टाईपसाठी आहे। जर तुमची स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, नॉर्मल आहे, तुम्ही छान वापरू शकता हा। आणि याच्यामध्ये खूप माइल्ड आणि एकदम वॉटरी याची कन्सिस्टन्सी आहे। छान असं पूर्ण फेसवर आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला 30 ते 40 सेकंद छान अशी फेसची मसाज करायची आहे फेसवॉशने। त्याने काय होईल, आपल्या चेहऱ्यावरील जेवढी पण इम्प्युरिटीज असतील, डर्ट असेल, पोल्युशन असेल, तेवढे व्यवस्थित डीपली क्लीन होईल। छान असं 30 ते 40 सेकंद मसाज केल्यानंतर तुम्हाला फेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता फेस आपला व्यवस्थित आपल्याला ड्राय करून सुद्धा घ्यायचा आहे। आणि आता तुम्ही बघू शकता माझा चेहरा व्यवस्थित असा क्लीन झाला आहे, ठीक आहे। यानंतर आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे। त्यासाठी इथे मी तुम्हाला सजेस्ट करणारे 2 टोनर। सगळ्यात पहिला म्हणजे हा डाबरचा गुलाबरी रोज वॉटर, खूप छान आहे, डेली यूजसाठी तर एकदम बेस्ट आहे, मला तर प्रचंड आवडतो। आणि दुसरा आहे माझ्याकडे द मॉम्स्कोचं नॅचरल व्हिटॅमिन सी फेस टोनर। आणि आपल्याला याला आहे ना कॉटनच्या पॅडवर घ्यायचं आहे आणि पूर्ण फेसवर अप्लाय करायचं आहे। टोनर अप्लाय करण्याने आपले जे पोर्स असतात ते स्पेशली मिनिमाइज होतात, ठीक आहे। त्यानंतर आपली स्किन हायड्रेट राहते, त्यासोबत आपल्या स्किनचा pH बॅलन्स पण मेंटेन राहतो। आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचे आहे। त्यासाठी इथे मी पॉन्ड्सची सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर घेतला आहे। आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे मी लाईट वेट मॉइश्चरायझर लावते। जर तुम्ही हेवी क्रीम बेस मॉइश्चरायझर लावलात तर तुम्हाला प्रचंड गरम होतो, घाम येतो आपल्याला। हां, जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही पॉन्ड्सचा दुसरा एक लाईट क्रीम मॉइश्चरायझर भेटतो तो वापरू शकता। पूर्ण फेसवर मी छान असं अप्लाय केल्यानंतर लगेच मी ना थोडंसं 30 ते 40 सेकंद फेसची अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करते। त्याने काय होतं फ्रेंड्स, आपल्या चेहऱ्यावरील ज्या सेल्स आहेत त्यांचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं। त्यामुळे आपल्याला पुढे आपलं जेव्हा वय वाढतं तेव्हा आपल्याला रिंकल्स आणि फाईन लाईन नाही होत, ठीक आहे। तर जेव्हा पण तुम्ही मॉइश्चरायझर लावा तेव्हा 30 ते 40 सेकंद अपवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला छान अशी चेहऱ्याची मसाज करायची आहे। मसाज केल्याने आपली स्किन हेल्दी आणि ग्लोईंग सुद्धा राहते। मॉइश्चरायझर अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला आता सनस्क्रीन लावायची आहे। इथे मी लोटसची ही मॅट जेल सनस्क्रीन घेतली आहे। फ्रेंड्स, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी जेल बेस्ड जे प्रोडक्ट आहेत ना तेच वापरते। तर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची आहे, त्यासोबत गळ्याला पण लावायची आहे। जर फ्रेंड्स तुम्ही बाहेर जात असाल किंवा घरातच असाल, उन्हाळ्यात तुम्हाला सनस्क्रीन अजिबात स्किप करायची नाही आहे। जर तुम्ही बाहेर जात असाल आणि तुम्ही जर सनस्क्रीन नाही लावली तर तुम्ही घरामध्ये करपूनच याल, ठीक आहे। त्यामुळे सनस्क्रीन लावायला अजिबात स्किप करायची नाही आहे। सनस्क्रीन लावून झाल्यानंतर आता आपल्याला लिप बाम लावायचं आहे। लिप बामसाठी मी इथे तुम्हाला डॉट अँड कीचं लिप बाम सांगणार आहे। याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई आहे, त्यामुळे तुमचे लिप्स प्लम्पी बनवण्यासाठी हेल्प मिळेल। त्यासोबत सेकंड जो माझ्याकडे लिप बाम आहे तो आहे बायोटिकचा। आणि तुम्ही बघू शकता बायोटिकचा लिप बाम मी पूर्ण संपवून टाकला आहे।
खूप छान आहे हा लिप बाम. खूप सारे चेहऱ्याचीच काळजी घेतात, ओठांची काळजी घेत नाही, तर असं अजिबात नाही आहे. ओठांना प्लम्पी ठेवायचं असेल, सॉफ्ट ठेवायचं असेल तर लिप बाम डेली लावा. तर फ्रेंड्स, आपली जी स्किन केअर आहे ती 5 मिनटात कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सकाळ संध्याकाळ रोज 5 मिनटात तुमची स्किन केअर करू शकता आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन किती हेल्दी दिसते. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे फक्त 5 मिनटात तुम्ही तुमचा स्किन केअर रुटीन करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी फक्त 5 मिनिट काढायचे आहेत, संध्याकाळी 5 मिनिट काढायचे आहेत आणि प्रॉपर स्किन केअर करायची आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर स्किन केअर करता तेव्हा तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग दिसते. आणि सर्व प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केले आहेत, त्या तुम्ही चेक करा. मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजेत आणि ऑइली स्किनवाल्यांनी स्किन केअर कशी करायची, किंवा ज्यांची ड्राय स्किन आहे ड्राय स्किनवाल्यांनी कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजेत आणि ड्राय स्किन केअर कशी करायची, या 2 टॉपिकवर प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ड्राय स्किन केअर कशी करायची, ऑइली स्किन केअर कशी करायची यावर प्रॉपर व्हिडिओ घेऊन येईल. कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजेत ते पण सांगेल. तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी प्रॉपर व्हिडिओ करेन. आणि तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा, त्या टॉपिक्सवर पण मी व्हिडिओ घेऊन येईल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणू. सर्वात पहिले जे नाव आहे ते आहे प्राजक्ता जाधव, पूजा गायकवाड, सुरेखा खेडकर, कविता मांजरेकर, सिद्धी, नैना, मानसी नागतिले, सविता म्हाने, शीतल धवरे, हर्षा वाणी, प्रियंका मंडाले, ज्योती बॅनर, सोनाली, अश्विनी थोरात, अदिती गावडे आणि भाग्यश्री. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. मला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की पाठवायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला स्पेशली थँक्यू म्हणू. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.